ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे। मात्र अंबरनाथ शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून अनेक ठिकाणी पथदिवे देखील बंद अवस्थेत आहेत। त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावे, मुख्य रस्त्यांवरील बंद पथदिवे सुरू करावे, त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वेळेत परवानगी देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले। अंबरनाथ शहर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेतली। तसेच घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रश्नांवर तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळवण्यासाठी भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी गणेश मंडळांना परवानगी देताना नगरपालिका कर्मचारी अधिकचे पैसे मागतात, अन्यथा परवानगी रखडवून ठेवतात, असा आरोप देखील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। सदरवेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष संजय गावडे, जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट अमोल वाजे, कार्याध्यक्ष प्रकाश डावरे, दीपक पवार यांच्यासह सागर शिंदे, प्रशांत उतेकर, रोहित सूर्यवंशी, विशाल परदेशी, तुषार पवार हे उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। नमस्कार, जय शिवराय, जय गणराय। मी ॲडव्होकेट अमोल वाजे, अंबरनाथ गणेशोत्सव समन्वयाचा जनरल सेक्रेटरी। आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आज नगरपालिकेत आलेलो होतो। डावरे सर, संजय गावडे सर आमच्या अध्यक्ष यांच्या मार्फत आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेट देण्यास आलो होतो। दरवर्षीप्रमाणे आमच्या अडचणी ह्या वाढतच जातात, कोणत्याही प्रकारच्या अडचणीवरती तोडगा काढला जात नाही। त्याचप्रमाणे सर्व प्रशासन मिटिंगा गणपतीच्या 7 दिवस आधी बोलवतात। ॲक्च्युली त्यांना 1 महिना आधी मिटिंगा घेणं क्रमप्राप्त असतं आणि या क्रमप्राप्त मिटिंगा घेऊन आमच्यातल्या अडचणी या वर्षानुवर्ष विचारतात। अडचणी आमच्या कोणत्याही सॉल्व्ह झालेल्या नाही आहे, अडचणी वाढत आहेत। जिजिया करासारख्या अटी आणि गणपतीच्या बाबत जिजिया करासारख्या अटी लादल्या जातात। अतिरिक्त पैसे काही ठिकाणी लावले जातात। मी सर्व गणेशोत्सव समन्वय समितीच्या मार्फत सर्व मंडळांना मी इकडे आवाहन करतो की कोणीही अतिरिक्त गणेशोत्सवाचे मंडपासाठीचे पैसे देऊ नये। तसेच जे रस्त्याबाबत जे खड्डे आहेत ते लवकरात लवकर बुजवावे आणि जे आपण गणेशोत्सवासाठी जे विसर्जन करतो गणरायाचं, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रॉपर सुविधा केली जात नाही, त्याकरता गाळ काढला जात नाही, साईडला थोडंफार केलं जातं। काय बऱ्याच सार्वजनिक मूर्त्या ह्या 9 नंतर 9:30 नंतर त्या ठिकाणी येतात। त्या ठिकाणी विसर्जनाची सोय तिकडे कोण माणसं नसतात, मग कुठून तरी माणसं बोलवायची आणि कसं तरी करायचं, प्रॉपर तिकडचं कॅरी केलं जात नाही आणि ह्या समस्या वर्षानुवर्ष आहेत, आता पण आहेत। ऐन वेळेला गणपतीच्या तोंडावर असताना फॉर्म वितरित केले जातात, त्यामुळे लोकांनी फॉर्म भरायचे, गणपतीचं सजावट करायची का अजून काय करायचं हे लोकांना मंडळाच्या लोकांना संभ्रम निर्माण होतो। त्याच्यात त्यांच्या अटीवर जाचक असतात। पोलिसांचा त्रास झाला तर प्रशासनाचा त्रास झाला तर ट्रॅफिकचा झाल्यानंतर अजून कोणाचा त्रास, हा कंटिन्यू करता गणपती येतो आणि असा सण लोकांना आपण आनंदाने साजरा करत असतो, तो कार्यकर्त्यांना साजरा करता येत नाही। जे मंडळ रस्त्यावरती आहेत, बरेचसे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार जे आपण नियमावर राहून करतो, त्यांना बराच त्रास दिला जातो। या त्रासाचं निराकरण लवकरात लवकर करावं, नंतर हे आंदोलन प्रक्षोभक होण्यासाठी आम्ही आज पालिका अधिकारी मुख्याधिकाऱ्यांना भेटणार होतो, पण काही कारणास्तव ते भेटले नाही। परंतु उपमुख्याधिकारी राऊत साहेबांना आपण भेटलोय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती अंबरनाथ आमचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून आपण एक समन्वय समिती आपण अंबरनाथमध्ये स्थापन केली की जेणेकरून या शहरातील गणेशोत्सव जे आहेत, या गणेशोत्सवांना होणारा त्रास आणि या त्रासातून प्रत्येक वेळी त्यांची धावपळ होते, कारण गणेशोत्सव हा महाराष्ट्रातला एक प्रमुख सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं जे सार्वजनिक उत्सव बनवतात प्रत्येक विभागामध्ये, तर ह्या विभागातील मंडळांना त्रास होऊ नये, त्यामुळं त्यांना लवकरात लवकर सहकार्य कसं मिळेल, त्यांचे जे पत्रव्यवहार असतात, त्यांच्या अडीअडचणी असतात, या अडीअडचणी दूर व्हाव्या यासाठी आणि काही समस्या असतात, रस्त्यातील खड्डे
किंवा लाईटीची सोय, कारण की येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मूर्त्या मोठमोठ्या असतात, काही शाडूच्या असतात, काही कशोपॅरीच्या असतात. मग ह्या अडचणी होऊ नये, त्यांना कुठे बाधा होऊ नये यासाठी शहरातील जे प्रमुख रस्ते किंवा विभागातील जे छोटे मोठे रस्ते आहेत यांचं त्वरित ते खड्डे भरवण्यात यावे यासाठी आणि त्या मंडळांना परवानग्या पण लवकरात लवकर मिळाव्या आणि विभागातील ज्या लाईटी स्ट्रीट लाईट आहेत त्या गेलेल्या आहेत त्या त्वरित बसून मिळाव्या, जेणेकरून हा उत्सव आनंदात आणि चांगला साजरा व्हावा यासाठी त्यांची भेट घेतली. अशा काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या मंडळांच्या आणि त्यांनी आमच्या समन्वय समितीची बैठक आम्ही घेतली होती. त्या बैठकीमध्ये बोलले होते म्हणून आम्ही त्यांना तोही जाब त्यांना विचारलेला आहे आमच्या माध्यमातून. तरी त्यांनी असं काही होत नाही असं बोललेत, परंतु काय पुढच्या वेळेस असं काय झालं तर लेखी स्वरूपात आणि पुराव्यासहित त्यांच्याकडे आम्ही सादरीकरण करू, जेणेकरून कोणी असा अधिकारी अशा मंडळाकडून काही घेत असेल तर त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घेण्यात आम्ही त्यांना प्रवृत्त करू. त्यांनी आता आम्हाला साधारणपणे 2-4 दिवसामध्ये म्हणजे 24-25 तारखेच्या आत आगमनाच्या 2-3 दिवस अगोदर आम्ही सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि लाईट आणि झाडांची काही ठिकाणी झाडांची पण अडचण होते फांद्यांची, तर ती छाटण्याची पण आम्ही प्रयत्न करतो असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे.